चंद्रपूर महापालिकेमधील सत्ता संघर्ष तीव्र झालेला पाहायला मिळतोय। चंद्रपूरमधील 5 काँग्रेसच्या नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला। वर्ध्यामधील समृद्धी महामार्गावर येळाकेळी टोल नाक्यावर काल सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। मुंबईहून चंद्रपूरला परतणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेवकांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर अडवला गेला आणि त्यानंतर काँग्रेसच्या 5 नगरसेवकांना जबरदस्तीने खाली उतरवून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणात एक आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, तर 10 ते 12 आरोपी हे फरार झालेत। ट्रॅव्हल्स अडवणाऱ्यांविरोधात सावंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय, तसंच जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू झालाय। चंद्रपूरच्या या घटनेमुळे राजकारणात प्रचंड खळबळ उडाली। 5 नगरसेवक पोलिसांनी पळवून नेले होते। त्यापैकी 3 नगरसेवक त्या गाडीमध्ये असल्याची माहिती आम्हाला मिळाली। मी ते गाडी पुलगाव इथे थांबवण्यात आली गाडी। तिथं मी कोणाला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली नाही। क्लिअर जे व्हिडिओ माध्यमात व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसून येत आहे की राजेश अड्डूर यांनी मला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली आणि मला ढकलण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर मी फक्त त्यांना एकच बोललो की जे 3 नगरसेवक आहेत त्यांचं मला ताईशी बोलणं करून द्यायचं आहे, बस। त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोललो नाही आणि कोणाला मारण्याची आणि शिवीगाळ करण्याची धमकी सुद्धा दिली नाही। म्हणजे समृद्धीचा विस्तार होतोय, शक्तीपीठ होते आहे, याला कर्ज काढले जात आहेत। MMRDAच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट हाती घेतलेत, MSRDCचे अनेक प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत। त्यामध्ये करोडो रुपयांचा निधी आहे आणि हा निधी येण्यासाठी कर्ज काढावं लागतंय। कर्जाची उद्या आर्थिक मागच्याच बजेटमध्ये साधारणतः डिफिसिट बजेट